नमस्कार मित्रांनो, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जी.आर. काढला आहे. मात्र या जी.आर. ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. ओबीसी आरक्षणासाठी धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभर महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात येत आहे. आज मंत्री आणि अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बीडमध्ये ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेपूर्वी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत असून त्यांनी पिवळ्या समतेच्या धागेत गुंफण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आम्ही आज वज्रमूठ बांधत आहोत, कारण बीडमध्ये ओबीसींचा एल्गार होणार आहे. असे असले तरी आज ओबीसींमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण आहे, कारण आमच्या आरक्षणाला धक्का न लावता एक जी.आर. काढला असं म्हटलं जात आहे. पण आता कुठे ओबीसी समाज मुख्य प्रवाहात येत होता आणि अशा वेळी ओबीसीचे आरक्षण संपले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एकच सांगतो, गावगाड्यातील ओबीसी एक झाला आहे. त्यामुळे कमळाला मतदान करून आम्ही चूक केली का असा प्रश्न आम्हाला पडायला लागला आहे. कारण एकीकडे ओबीसी डीएनए म्हणून सांगायचं आणि दुसरीकडे हा मराठा आरक्षणाचा जी.आर. काढायचा, हे बरोबर नाही. जर ओबीसींनी वज्रमूठ आधीच केली असती तर तो जी.आर. काढण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी केलंच नसतं, असा गंभीर इशारा हाके यांनी दिला आहे. एवढंच नाही तर सत्ताधारी सुद्धा हेच म्हणत आहेत. परंतु मराठा समाजाला ओबीसींच्या झोपडीत गोवण्याचा प्रयत्न झालाय. आम्ही मराठा बांधवांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही, कारण आमचं आज आरक्षण गेलंय. कारण जरांगे नावाचा माणूस उठतो आणि आम्ही गरीब झालो असं म्हणतो. या माणसाने आमचं आरक्षण आज संपवलं आहे. त्यामुळे खंडोबाच्या साक्षीने आता ओबीसीने एकत्र यायला हवं, असे आवाहन लक्ष्मण हाके यांनी यावेळी केलं आहे. लक्ष्मण हाके यांनी यावेळी बोलताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे वातावरण तापलेले आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा.